नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्याला वेल्डिंग मानांकन चिन्हे म्हणजेच स्टँडर्ड वेल्डिंग सिम्बॉल हा लेसन बघायचा आहे. तर वेल्डिंग सिम्बॉलचा उपयोग कशासाठी होतो? एखादं तुम्हाला काय करायचं आहे, मशीनचा पार्ट बनवायचा आहे किंवा मशीनला वेल्डिंग करायचं आहे थोडक्यात. तर ते वेल्डिंग करायचं आहे, ते कुठल्या पोझिशनमध्ये वेल्डिंग करायचं आहे, त्या प्लेटची किंवा त्या जॉबची थिकनेस किती आहे, त्याला कुठला एज प्रिपरेशन करायचं आहे. एज प्रिपरेशन म्हणजे काय? काटांची तयारी. त्यानंतर किती लांबीचा रन मारायचा आहे, त्याला बॅकिंग रन आहे का, याच्यासाठी किंवा त्या बीडचा आकार कसा आहे, फ्लॅट आहे, कॉन्व्हेक्स आहे का कॉन्केव. म्हणजे फ्लॅट म्हणजे काय? सपाट. कॉन्केव किंवा कॉन्व्हेक्स अंतर्वक्र बहिर्वक्र. त्यानंतर किती रूट गॅप ठेवायचे आहे, किती रूट फेस ठेवायचा आहे आणि किती जाडीचं वेल्डिंग मारायचं आहे, याची आपल्याला काय केलं जाते, ड्रॉइंगनुसार त्याला काय केलं जातात, सिम्बॉल दिलेले जातात. त्या सिम्बॉलचा कुठं उपयोग करायचा, सिम्बॉल कशा प्रकारे दिला जातो, त्या पूर्ण आकृतीची माहिती, सिम्बॉल कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात, हे परीक्षेला विचारलं जातं. त्यामुळे हा लेसन कसा आहे, वेल्डिंगमधला महत्त्वाचा लेसन आहे. आता वेल्डिंग मानांकन चिन्हे स्टँडर्ड वेल्डिंग सिम्बॉल याच्यामध्ये याचा उपयोग कशासाठी होतो, तर पहिला टाईप्स ऑफ जॉईंट. आता कुठल्या जोडाला तुम्हाला वेल्डिंग मारायचं आहे, कुठला जोड तयार करायचा आहे, हे तुम्हाला सिम्बॉलवरून कळणार. तर जोडाचे प्रकार कुठले कुठले आहेत? एज जॉईंट, लॅब जॉईंट, बट जॉईंट, टी जॉईंट आणि कॉर्नर जॉईंट. हे 5 प्रकार आहे. या 5 प्रकारपैकी कुठला जॉईंट तयार करायचा आहे, याचा तुम्हाला काय केला जातो, सिम्बॉल दिला जातो. त्यानंतर रूट गॅप. रूट गॅप म्हणजे काय? वेल्डिंग मारत असताना योग्य फ्युजन किंवा पेनिस्ट्रेशन म्हणजे काय? जॉब तुमचा लांबीला, रुंदीला आणि खोलीला किती वितळतो किंवा वितळायसाठी आपण काय करतो, प्लेटच्या जाडीनुसार काय करतो, रूट गॅप ठेवतो. म्हणजे 2 प्लेटमध्ये काय ठेवतो, 10 mm ची प्लेट असेल तर 2.5 mm चा रूट गॅप ठेवतो. तो किती रूट गॅप ठेवायचा आहे आणि कसं वेल्डिंग मारायचं आहे, याची तुम्हाला सिम्बॉलद्वारे काय केली जाते, कल्पना दिली जाते. वेल्ड मेटलची जाडी, कुठल्या प्रकारचं किती जाडीचं मटेरियल वापरायचं आहे, तो धातू कुठला वापरायचा आहे, हे सिम्बॉलद्वारे तुम्हाला दर्शवलं जातं. वेल्डिंग पद्धत, कुठल्या वेल्डिंग पद्धतीमध्ये तो जॉब पूर्ण करायचा आहे, गॅस वेल्डिंगमध्ये मारायचा आहे, टिक वेल्डिंगमध्ये मारायचा आहे किंवा CO2 वेल्डिंगमध्ये मारायचं आहे. SMAW सबमर्ज आर्क वेल्डिंगमध्ये जॉब मारायचा आहे. जॉब कटिंग करायचं आहे, याची तुम्हाला काय केली जाते, माहिती सिम्बॉलद्वारे दिली जाते. जोडाच्या काठाची तयारी, ज्याला आपण एज प्रिपरेशन असं म्हणतो. जोडाच्या काठांची तयारी तो तुम्हाला कसा करायचा आहे, सिंगल बिव्हेल करायचा आहे, सिंगल व्ही करायचा आहे, डबल व्ही करायचा आहे, सिंगल जे करायचा आहे, डबल जे करायचा आहे, डबल यू करायचा आहे, सिंगल यू करायचा आहे. आपण जे चॅम्परिंग करतो प्लेटला, 10 mm च्या प्लेटला आपण जॉब घेतलेला आहे, सिंगल व्ही बट जॉईंट. खालच्या साईडने आपण काय करतो, 30 डिग्रीमध्ये चॅम्परिंग करतो. काय करतो, 30 डिग्रीमध्ये काय करतो, एका प्लेटला चॅम्परिंग करतो किंवा बिव्हेलिंग करतो. आणि बिव्हेलिंग केल्यानंतर दोन्ही प्लेटला, त्या दोन्ही प्लेट जेव्हा एकमेकाला आपण जोडतो तेव्हा काय तयार होतं, त्याच्यात सिंगल व्ही बट जॉईंट तयार होतो. तो कुठल्या प्रकारच्या काटांची तयारी करायचं हे सिम्बॉलद्वारे दर्शवलं जातं. त्यानंतर जोडाची स्थिती, पोझिशन ऑफ जॉईंट, कुठल्या पोझिशनमध्ये आपल्याला जॉब मारायचा आहे,
4 प्रकारच्या पोझिशन आहेत आपल्या. फ्लॅट पोझिशन म्हणजे काय, तुमचा जो जॉईंट आहे तो जॉईंट जमिनीशी समांतर 180 डिग्रीत असेल तर फ्लॅट पोझिशन. त्यानंतर हॉरिझॉन्टल, तुमचा जॉब जमिनीशी कसा आहे, आडवा आहे आणि जमिनीशी आणि त्या जॉबमध्ये जर 90 अंशाचा जर कोन होत असेल तर त्याला हॉरिझॉन्टल पोझिशन असं म्हणतो. व्हर्टिकल, जमिनीशी जॉब कसा उभा आहे आणि जमिनीशी आणि त्या प्लेट्सशी जर 90 अंशाचा कोन होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, व्हर्टिकल. आणि ओव्हरहेड म्हणजे काय, तुमचा जॉब डोक्याच्या वर आणि त्याच्यामध्ये 180 अंशाचा कोन होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, ओव्हरहेड पोझिशन. कुठल्या पोझिशनमध्ये वेल्डिंग मारायचं आहे ते आपल्याला सिम्बॉलद्वारे दर्शवलं जातं किंवा सिम्बॉलचा उपयोग केला जातो. जोडाची साईज, तुम्हाला जे जॉईंट तयार करायचं आहे त्या जोडाची साईज किती ठेवायचं आहे हे सिम्बॉलद्वारे दर्शवलं जातं. फिलर मेटल किंवा इलेक्ट्रोड, किती डायमीटरचा इलेक्ट्रोड किंवा फिलर मेटल वापरायचं आहे हे सिम्बॉलद्वारे दाखवलं जातं. तुमची प्लेट 3 mm ची आहे गॅस वेल्डिंगसाठी तर तुम्हाला 1.6चा फिलर रोड वापरावा लागेल. तुमची प्लेट 3 mm ची आहे आर्क वेल्डिंगसाठी तुम्हाला 2 mm किंवा 3.14चा इलेक्ट्रोड वापरावा लागेल. हे तुम्हाला सिम्बॉलद्वारे दर्शवलं जातं. टॅक वेल्डिंग, तुम्हाला कुठल्या प्रकारचं वेल्डिंग मारायचं आहे, टॅक वेल्डिंग करायचं आहे का, टॅकिंग करायचं आहे का हे दर्शवलं जातं. वेल्डिंग करण्याची लांबी, वेल्डिंग किती लांबीपर्यंत करायचं आहे हे सिम्बॉलद्वारे दर्शवलं जातं. वेल्डिंग न करण्याची लांबी, अनवेल्ड लेंथ, म्हणजे वेल्डिंग करावायची नाही तिची किती लांबी ठेवायची आहे हे दर्शवलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी आपण कशामध्ये दर्शवतो, सिम्बॉलमुळे. फक्त सिम्बॉल दिला जातो त्यानुसार तुम्हाला ते कुठल्या पोझिशनमध्ये कुठल्या वेल्डिंगच्या पद्धतीचा वापर करून कुठलं एज प्रिपरेशन, कुठला फिलर मेटल, कुठल्या प्लेटची जाडी किती आहे याचं नॉलेज फक्त सिम्बॉलवरून तुम्हाला दर्शवलं जातं किंवा त्या सिम्बॉलचा अर्थ काय हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. त्यानंतर वेल्डिंग चिन्हाचे फायदे, ॲडव्हान्टेज ऑफ वेल्डिंग सिम्बॉल. आता वेल्डिंग सिम्बॉल आहेत त्याचे काय फायदे आहेत, तर पहिला फायदा, वेल्डिंग प्रकार माहिती होतो. वेल्डिंग कुठल्या पद्धतीमध्ये आपल्याला करावायचं आहे, टिक वेल्डिंग, टंगस्टन इनर्ट गॅस वेल्डिंग, मिग वेल्डिंग, मेटल इनर्ट गॅस वेल्डिंग, ऑक्सी असेटिलीन गॅस वेल्डिंग, SMAW सबमर्ज आर्क वेल्डिंग, SAW शिल्डेड मेटल आर्क वेल्डिंग, SMAW शिल्डेड मेटल आर्क वेल्डिंग, तर MMAW मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग. आलं का लक्षात, कुठल्या वेल्डिंग पद्धतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, वेल्डिंग मारायचं आहे ते आपल्याला समजतं. त्यानंतर कुठल्या ट्रान्सफॉर्मरनं मारायचं आहे, AC ट्रान्सफॉर्मर मारायचं आहे, DC जनरेटरवरनं मारायचं आहे किंवा AC-DC रेक्टिफायर याच्यावरून मारायचं आहे, या सिम्बॉलवरून तुम्हाला दर्शवलं जातं. वेल्डिंगची स्थिती पोझिशन कुठली आहे, फ्लॅट आहे, हॉरिझॉन्टल आहे, व्हर्टिकल आहे की ओव्हरहेड आहे हे तुम्हाला दर्शवलं जातं. ही चिन्हे प्रमाणित असल्यामुळे याचा वापर सर्वव्यापी असतो. या चिन्हाचा वापर काय असतो, सगळीकडे केला जातो. चिन्हामुळे जोडाचा प्रकार समजतो. टाईप्स ऑफ जॉईंटचे प्रकार मगाशी मी सांगितले तुम्हाला, बट जॉईंट, लॅप जॉईंट, टी जॉईंट, कॉर्नर जॉईंट, एज जॉईंट हे काय आहेत, जॉईंटचे प्रकार आहेत. इंजिनिअरिंग ड्रॉइंगवर ही चिन्हे सहज काढता येतात. तुमचं जे सिम्बॉल आहे ते इंजिनिअरिंग ड्रॉइंग, तर तुम्ही ड्रॉइंग शिकत आहात त्या ड्रॉइंगमध्ये सुद्धा हे सिम्बॉल येऊ शकतात आणि ते तुम्ही सहज काढू शकता. तुम्हाला ड्रॉइंग हा विषय असल्यामुळे तुम्हाला ही चिन्ह अवघड जाणार नाहीत. तर प्रत्यक्षात त्याचे प्रकार किती पडतात सिम्बॉलचे, त्या प्रकारमध्ये कुठले कुठले चिन्ह येतात, त्याचा वापर कसा करायचा हे आपण बघूया.
वेल्डिंग चिन्हाचे प्रकार, टाइप्स ऑफ वेल्डिंग सिम्बॉल. तर कुठल्या कुठल्या प्रकारचं वेल्डिंग चिन्हाचे प्रकार आहेत ते आपल्याला बघायचे आहे. तर पहिला आहे तो एलिमेंटरी सिम्बॉल, प्रारंभिक चिन्हे. त्यानंतर सप्लिमेंटरी सिम्बॉल, पुरवणी चिन्हे. दोन प्रकारचे प्रकार आहेत, एलिमेंटरी आणि सप्लिमेंटरी सिम्बॉल. त्यापैकी आपल्याला प्रारंभिक चिन्हे म्हणजे एलिमेंटरी सिम्बॉल हे बघायचं आहे. ही चिन्हे IS इंडियन स्टँडर्ड हे काय आहे, मानांकन आहे. ते कुठल्या प्रकारचं मानांकन आहे, कुठल्या लिस्टमध्ये समाविष्ट आहे, 813/1986 नुसार वेल्डिंग जोडाच्या काटछेदापासून बनवले आहेत. ही प्रारंभिक चिन्हे IS 813/1986 यानुसार बनवलेले आहेत. ओके, हे काय आहे, मानांकन आहे. इंडियन स्टँडर्ड काय आहे, मानांकन आहे. हे कशाचं, सिम्बॉलचं मानांकन आहे. आता पहिल्यांदा तुम्हाला हा चार्ट दिलेला आहे प्रारंभिक चिन्हांचा. कुठल्या प्रकारच्या चिन्हाचा काय उपयोग आहे किंवा चिन्ह कसं असतं, प्रत्यक्षात चिन्ह कसं तयार होतं, त्याचं पूर्ण आकलन तुम्हाला पाहिजे. सुरुवातीचा आपण पहिला जो प्रकार आहे तो बघू. पहिल्या चार्टमध्ये पहिला कॉलम आहे तो अनुक्रमांक, म्हणजे सिरियल. त्या जोडाचं काय वर्णन आहे ते, डायग्रॅम आणि चिन्ह, कसं चिन्ह तयार होतं ते बघायचं. पहिला हा कुठला आहे, बट जॉईंट आहे. कुठला जॉईंट आहे, बट जॉईंट आहे. उभारी आणलेल्या काटांच्या 2 प्लेटमधील बट वेल्ड कडा वितळून. कडा जर वितळले आपण आणि वेल्ड केलं तर कुठला जॉईंट होणार आहे, अशा प्रकारचा जॉईंट तुमचा होणार आहे. थिटा टाईप, वर डोक्याला रेस्ट नसणारा थिटा टाईप काय होणार आहे, सिम्बॉल तयार होणार आहे. याला काय म्हणायचे, उभारी आणलेल्या कडांच्या 2 प्लेट मधील बट वेल्ड वितळून बट वेल्ड. उभारी आणलेल्या कडांच्या 2 प्लेटमधील बट वेल्ड. ओके, त्यानंतर स्क्वेअर बट वेल्ड. स्क्वेअर म्हणजे काय, चौरस बट वेल्ड. हे कसं आहे, रूट गॅप ठेवला जातो. 3 mm ची प्लेट असेल तर 1.5 mm ते 2 mm काय केला जातो, रूट गॅप ठेवला जातो आणि वेल्ड मारला जातो. त्याचा सिम्बॉल कसा होतो, स्क्वेअर बट जॉईंटचा 2 रेषा. आलं लक्षात, काय केलं जातं, 2 रेषा. एकेरी सिंगल व्ही बट जॉईंट. एकेरी सिंगल व्ही जॉईंट म्हणजे एकाच बाजूला काय केलं जातं, सिंगल व्ही तयार केला जातो. आपण सिंगल व्ही बघितलेला आहे, त्यामुळे जास्त सांगणं पण काय उपयोगाचं नाही. आपण प्रत्यक्ष जॉब तयार केलेला आहे, त्याचं असं चिन्ह आहे, सिम्बॉल आहे. एकेरी सिंगल बिव्हेल बट जॉईंट म्हणजेच काय, एकाच प्लेटला काय करायचं, 30 डिग्री चंपर मारायचा, दुसऱ्या प्लेटला चंपर मारायचा नाही. आणि ती प्लेट जोडल्यानंतर काय होणार आहे, सिंगल बिव्हेल. म्हणजे ह्या प्लेटला तिने काय केलं, चंपर मारलं आणि इकडच्या प्लेटला काय केलं, चंपर मारला. ही स्क्वेअर आहे तशीच आहे, चौरस. आणि एका प्लेटला काय केलं, 30 डिग्रीमध्ये चंपरिंग केलेलं आहे. त्याला आपण काय म्हणतोय, एकेरी किंवा सिंगल बिव्हेल बट वेल्ड. त्यानंतर सिंगल व्ही बट वेल्ड रुंद रूट फेससह. रूट फेस म्हणजे काय बघा, रूट फेस म्हणजे आपण चंपरिंग करत असताना खाली काय करतोय, 3 mm ते 2 mm गॅप सोडते आणि मग चंपरिंग करतो. हे तर बघा, पूर्ण कडेपत्तर तो कडेपत्तर चंपरिंग केलं जात नाही, तर थोडी जागा ठेवली जाते. त्याला काय म्हणतो आपण, रूट फेस असं म्हणतोय. रूट फेस सहित सिंगल व्ही बट वेल्ड रुंद रूट फेससह. सिंगल बिव्हेल म्हणजे एकाच प्लेटला तिने काय केले, 30 डिग्री चंपरिंग केले. आणि रूट फेस, इथं रूट फेस आहे बघा जरासा, हा काय झाला, रूट फेस. सिंगल बिव्हेल जास्त रूट फेस सहित, लक्षात. त्यानंतर सिंगल यू बट वेल्ड. सिंगल यू बट वेल्ड इंग्लिशमधील यू आकाराचं जे चिन्ह आहे त्या चिन्हानुसार काय केलं जातं, फाईलच्या साहाय्याने, ग्राइंडरच्या साहाय्याने, गॅस कटिंग साहाय्याने जॉब काय केला जातो आहे, गाउजिंग करून किंवा मेटल काढून त्या प्रकारचं कडा तयार केल्या जातात. सिंगल व्ही यू जॉईंट इथे दाखवलेला आहे. सिंगल जे बट वेल्ड. सिंगल जे बट वेल्ड
सिंगल जे इंग्लिशचे जे वर्णाक्षर आहेत किंवा जी ABCD आहे त्या ABCDमधील जे अक्षराचं जे चिन्ह आहे त्यानुसार काय केलं जातं, एकाच प्लेटला जे चॅम्परिंग केलं जातं, दुसरी प्लेट आहे तशी स्क्वेअर ठेवली जाते. मग त्याचा सिम्बॉल कसा तयार होतो, असा तयार होतो. बॅकिंग रन किंवा बॅक वेल्डिंग पूर्ण झाल्यानंतर वेल्डिंग ज्या साईडला करतो त्याच्या विरुद्ध साईडला काय करतो आपण, एक रन मारतो, त्याला काय म्हणतो आपण, बॅकिंग रन. त्या बॅकिंग रनचं चिन्ह कसं आहे बघा, अर्धचंद्र आणि वर पूर्ण रेष म्हणजे अर्ध सर्कल. फिलेट वेल्ड टी जॉईंट आहे, तर फिलेट वेल्ड करायचं आहे तर फिलेट वेल्डचं त्रिकोणी आकाराचं सिम्बॉल आहे. प्लग किंवा स्लॉट असेल किंवा प्लग असेल, स्लॉट तयार केला जातो आणि तो काय केला जातो, वेल्डचा साईन काय केला जातो, भरून घेतला जातो. तसा जर जॉईंट तयार होत असेल तर कुठलं वेल्डिंग म्हणायचं त्याला, स्लॉट वेल्ड. हे स्लॉट तिने दाखवलेलं आहे, खाच पाडलेला आहे. स्लॉट म्हणजे काय, खाच, आणि खाच पाडून काय केलं, वेल्डिंग केलेलं आहे. स्पॉट वेल्ड म्हणजे काय, पातळ पत्रे असतील त्याचं काय करायचं, आपल्याला लॅप जॉईंट तयार करायचं असेल तर काय केलं जाते, एक मशीन असतं, काय असतं, स्पॉट वेल्डिंगचं मशीन असतं. ते काय करतं, त्याला दोन मोठे काय असतात, तांब्याचे रॉड असतात मोठे, त्याच्यामध्ये काय केलं जातं, पत्रा तो घेतला जातो आणि प्लॅस्टिक स्टेज पत्र काय केला जातो, गरम केला जातो. डोळ्याला लाल दिसेपत्र काय केला जातो, गरम केला जातो आणि नंतर त्यावर प्रेशर देऊन स्पॉट वेल्डिंग केलं जातं. हे तर त्यांनी दाखवलेलं आहे. स्पॉट वेल्डिंग म्हणजे काय, असा गोल जो भरीव नाही आहे असा गोल. सीम वेल्डिंग म्हणजे काय, तुमच्या ज्या पाईपा आहेत ते पाईप वेल्डिंग करतोय, ते सीम वेल्डिंगनं आपण काय करतोय, वेल्ड करतोय. तुमच्या राऊंड पाईप आहेत त्या सीम वेल्डिंगचं साईन काय केले जातात, वेल्डिंग केल्या जातात. तुमच्याद्वारे कॉल केला गेलेला नंबर यावेळेस नेटवर्क कव्हरेज एरिया म्हणजे तुमच्याद्वारे कॉल केला गेलेला नंबर. तुमच्याद्वारे कॉल केला गेलेला नंबर यावेळेस नेटवर्क कव्हरेज. तुमच्याद्वारे कॉल केला गेला. तुम्ही ज्या व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहात ती ह्या वेळेस तुमचा कॉल स्वीकारू शकत नाही. कृपया थोड्या वेळाने. तुमच्या
द्वारे डायल केला गेलेला नंबर ह्या वेळेस व्यस्त आहे. कृपया थोडे तुम्ही ज्या व्यक्तीला कॉल केला आहे तो दुसऱ्या कॉलवर व्यस्त आहे. तुम्ही ज्या व्यक्तीला कॉल केला हॅलो हॅलो आले हॅलो हॅलो खाली आहेत का बघून खाली खाली नाही जेव्हा आलोय अण्णा आहेत खाली बरोबर का अण्णाशी बोलू का